नमस्कार. मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण करणार आहोत अगदी कुरकुरीत आणि खमंग असा मुरमुऱ्याचा चिवडा. मुरमुऱ्याचा चिवडा तर अगदी सोपा आहे. सगळ्यांना तो सहज जमतो. पण दिवाळीसाठी बनवतोय तर काहीतरी मस्त चटपटीत आणि खास असायला हवा. तर त्यासाठी एक मसाला तयार केलेला आहे ज्याने चिवड्याची चव अगदी छान चटपटीत होईल. आणि त्याचबरोबर शेवटी कढीपत्त्याची एक खास ट्रिक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत. मुरमुरे चाळून घेऊन स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आता जरी ते हाताला छान कुरकुरीत लागत असले तरीही आपण त्यांना थोडंसं भाजून घेणार आहोत. पण नुसतंच भाजणार नाही. तर त्यासाठी इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यात मी ती अर्धा पळी एवढं तेल घालून घेणार आहे. आणि प्रत्येक कुरमुऱ्याची बॅच ही आपण याचप्रमाणे भाजून घेणार आहोत. तेल छान तापलं की आपण यात अगदी थोडीशी हळद घालणार आहोत. अर्धा छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे. आणि यात बरोबरीने लगेच पाव चमचा इतकं आपण मीठ घालून घेऊयात. आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे. आणि हळद आणि मीठ आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे. आणि त्यात लगेच आपण कुरमुरे घालून घेणार आहोत. तर एका वेळी कढईत बसतील तेवढे आपण कुरमुरे घालून घेऊयात. आणि आता कुरमुरे हळद आणि तेलामध्ये छान भाजून घेणार आहोत. असं केल्यामुळे काय होतं तर कुरमुरे एकसारखे पिवळ्या रंगाचे होतात. आणि शिवाय आपण तेलात ते भाजल्यामुळे छान खरपूस होतात. कारण ज्यावेळी आपण सगळा मसाला हा कुरमुऱ्यांना लावत असतो त्यावेळी तो सगळ्या कुरमुऱ्याला एकसारखा लावून घेण्यासाठी बराच वेळ जातो. आणि आपण सुरुवातीला तर कुरमुरे साधेही म्हटले तरी भाजून घेणारच असतो. त्यामुळे हळद आणि मीठ घालून भाजले ना तर ते खरपूसही भाजले जातात. आणि मिठाचं प्रमाणही चिवड्यासाठी ते बरोबर होतं. कारण आपण प्रत्येक वेळी कुरमुऱ्याला थोडं थोडं मीठ घालत असतो. त्यामुळे सगळ्यात शेवटी मिठाचं प्रमाणही चिवड्यासाठी अगदी योग्य होतं. आणि एका कामात आपली दोन्ही कामं होतात. कुरमुरे छान हलके पिवळे होतात आणि शिवाय ते छान खमंग खरपूस असे भाजलेही जातात. तर आता आपण उरलेले सर्व कुरमुरे अशाच प्रकारे भाजून घेणार आहोत. पण काळजी एवढीच घ्यायची की हळद खूप जास्त घालायची नाही. अगदी हलकी कमी हळद ते घालायची. तर बघा अगदी छान असे खरपूस कुरमुरे भाजून झालेले आहेत. तरी आपण एखाद मिनिट आणखीन छान ते भाजून घेऊयात. म्हणजे चिवडा हा संपेपर्यंत छान कुरकुरीत राहील. तर आता इथे आपले कुरमुरे भाजून झालेले आहेत. आणि आपण अशाच प्रकारे उरलेले सगळे कुरमुरे भाजून घेऊयात. मी इथे एका कढईमध्ये तेल तापवत ठेवलेलं आहे. आणि बघा कुरमुरे अगदी गडद रंगाचे नाहीत. अगदी हलक्या पिवळ्या रंगाचे आपण भाजून घेतलेले आहेत. आता मी यात मक्याचे पोहे घालून घेणार आहे. तर आपण मक्याचे पोहे सुरुवातीला तळून घेऊ. आता मक्याचे पोहे घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असतील तर घाला आणि नाही आवडत असतील तर नाही घातले तरी चालते. तर मक्याचे पोहे तळताना तेल अगदी छान तापणं गरजेचं आहे. त्यामुळे ते अगदी छान फुलतात. आणि जर तेल कमी तापलेलं असलं तर ते अजिबात फुलत नाहीत. म्हणून जर पोहे घालणार असेल मक्याचे तळून तर तेल छान तापवून घ्या. आणि तळल्या तळल्या आपण लगेच ते कुरमुऱ्यांवर घालून घेणार आहोत. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती घालायचे ते प्रमाण तुम्ही ठरवू शकता. आता इथे मी खूप जास्त नाही पण थोड्या प्रमाणात मक्याचे पोहे हे तळून घालून घेणार आहेत. आणि आता बाकीचे उरलेले हे आपण असेच प्रकारे तळून इथे घालून घेणार आहोत. मक्याचे पोहे तळून झालेले आहेत. आता त्याच तेलात आपण 1 वाटी शेंगदाणे घालूयात. आता चिवड्याचं असं एक्झॅक्टली प्रमाण सांगता येणार नाही. कारण शेंगदाणे किंवा डाळवं मक्याचे पोहे या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. म्हणून मी इथे प्रमाण असं दिलेलं नाही आहे. आपण जेव्हा शेंगदाणे तळून घेतो शेंगदाणे असू दे किंवा डाळवं असू दे हे सगळं कमी आचेवरच तळलं जाणं गरजेचं आहे. कारण शेंगदाणे कमी आचेवर तळले ना की ते सुंदर खरपूस असे चवीला लागतात. आणि काय होतं आपण ज्यावेळी चिवड्यामध्ये सगळं जे साहित्य तळून घालणार असतो ते छान खमंग तळलं गेलं ना की चिवडा खूप छान खरपूस राहतो आणि संपेपर्यंत तो कुरकुरीत राहतो. चिवड्यासाठी फक्त मुरमुरेच छान भाजलं जाणं गरजेचं नाही आहे. तर त्यात घातला जाणारा प्रत्येक पदार्थ हा खमंग आणि नीट भाजलेला असला पाहिजे. आता शेंगदाणेही खमंग तळून झालेले आहेत आणि ते लगेच मुरमुऱ्यांवर घालून घेऊयात. आता त्याच तेलात आपण
डाळवं घेणार आहोत. आता हे सुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. आणि डाळवं तळताना ते अगोदरच भाजलेलं असतं, त्यामुळे त्याला खूप जास्त तळायची गरज नसते. पण अगदी त्याला छान खमंग टेस्ट यावी म्हणून आपण ते हलकंसं तळून घेणार आहोत, खूप जास्त नाही. कारण जास्त तळलं की मग ते कडक होतं आणि खाताना दाताला टोचतं. तर म्हणून आपण अगदी 1 ते 2 मिनिटभरच आपण डाळवं हे तेलामध्ये तळून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम वाढवायची नाही. तर इथे डाळवंही तळून झालेलं आहे आणि तेही आपण मुरमुऱ्यांवर घालून घेऊयात. आता सगळ्यात शेवटी राहिला आहे तो कढीपत्ता, तोही आपण छान तळून घेऊयात. कढीपत्ता स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचा आहे, म्हणजे चांगला कोरडा करून घ्यायचा आहे आणि मग तो आपण तेलात तळून घेऊयात. आता कढीपत्ता अगदी छान कुळकुळ आवाज येईपर्यंत तळून घ्यायचा आहे, कारण तोही जर ओलसर राहिला तरीही चिवडा कुरकुरीत राहत नाही. म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं की तळल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तू या खमंग तळल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून मुरमुऱ्याचा चिवडा हा छान कुरकुरीत राहील. तर आता आपण कढीपत्ता ही छान तळून घेणार आहोत आणि कढीपत्ता मात्र आपण मुरमुऱ्यावर न घालता तो एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते. तर आपण कढीपत्ताही एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि त्याचं तेल अगदी व्यवस्थित निथळून घेऊयात. तर एका डिशमध्ये आपण सगळा कढीपत्ता हा काढून घेणार आहोत. तर आता आपलं तळणाचं काम इथे संपलेलं आहे आणि जे तळून घेतलेलं साहित्य आपण मुरमुऱ्यांवर घालून घेतलेलं आहे ते सगळं एकत्र करून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता अगदी हलक्या पिवळ्या रंगाचे मुरमुरे अगदी सुरेख दिसतात. आता हे सगळं छान तळून झालेलं आहे आणि कढीपत्ता आपण अजूनही मिक्स केलेला नाही आणि तो आपण नंतर करूयात. तर आता हे सगळं साहित्य आपण सुरुवातीला एकत्र करून घेणार आहोत आणि नंतर मग त्यात मसाला काय तो घालणार आहोत. तर हे सगळं साहित्य छान एकत्र करून घ्यायचं आहे. मी इथे दुसऱ्या भांड्यात चिवडा काढून घेतलेला आहे, कारण परातीत मला ते मिक्स करायला शक्य होत नव्हतं. तर आता आपण बघा हाताने छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता छान मिक्स झाला ना तो की आता आपण लगेच चिवड्याच्या मसाल्याची तयारी करूया. तर इथे मी 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि हे सगळं साहित्य कच्चं आहे. आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने आपण 2 चमचे धणे घेणार आहोत आणि हे छान धणे पावडर वगैरे वापरू नका, ताजं वाटून घातलं ना तर त्याची चव सुरेख लागते. आणि 2 चमचे आपण बडीशेप घेतलेली आहे. आता हे तिन्ही साहित्य कच्चं आहे आणि हे असंच आपल्याला मिक्सरच्या भांड्यात छान बारीक करून घ्यायचं आहे. तर आता आपण सगळं साहित्य लगेच मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि याची छान बारीकसर पावडर करून घेऊयात आणि बाकीचं साहित्य आपण नंतर घालणार आहोत. तर आता याची छान बारीकशी पूड करून घ्यायची आहे. तर आता इथे आपली बारीक पूड करून तयार झालेली आहे आणि आता यात आपण बाकीचं दुसरं साहित्य घालून घेऊया. तर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि म्हणून मी ती 2 चमचे घालते. तुम्ही जर साधी मिरची पावडर घालत असाल तर थोडी कमी घालू शकता. त्याचबरोबर आपण इथे 1.5 चमचा आमचूर पावडर घालून घेणार आहोत. आता जर आमचूर पावडर नसेल तर मग काय, तर लिंबू सत्व घ्यायचं, पण ते एवढं नाही, अगदी किंचित पाव चमचालाही कमी लिंबू सत्व तुम्ही घालू शकता. यात आता अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे आणि काळं मीठ नक्कीच घाला. आता हे सगळं साहित्य मिक्सरला पुन्हा एकदा छान फिरवून घ्यायचं आहे. तर बघा इथे आपला चिवड्याचा मसाला तयार आहे आणि हा ताजा मसाला असल्यामुळे चव अगदी छान लागते. आता तळणाचं जे जास्तीचं तेल होतं ते आपण कमी करून घेतलेलं आहे आणि अगदी 2 पळी तेल असेल. तेल हलकं गरम असतानाच आपण त्यात तयार केलेला मसाला घालून घेऊयात आणि यात मी अगदी पाव चमचा हळद घालून घेते. तसं तर आपण हळद घालूनच सगळे कुरमुरे भाजून घेतलेले होते, पण तरीसुद्धा अगदी थोडीशी मी ती हळद घालून घेणार आहे. बघा अगदी छोटा अर्धा चमचा मी ती हळद घालून घेतलेली आहे आणि आता हा मसाला आपण छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तेल जास्त गरम नको, नाहीतर मग तिखट जळेल. आता गॅस बंद करून आपण हा तयार केलेला मसाला मुरमुऱ्यांवर घालून घेणार आहोत. आपण यात अजूनही साखर घातलेली नाही आहे आणि साखर मसाल्यात चुकूनही घालायची नाही, त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते. तर आता सगळा मसाला आपण छान मुरमुऱ्यांमध्ये घालून घेऊन मुरमुऱ्यांना तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. तर आता व्यवस्थित सुरुवातीला आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात आणि चमच्याने छान मिक्स झालं की पुन्हा त्याला हाताने अगदी व्यवस्थित वर खाली करून लावून घ्यायचं. चिवडा करायचं म्हटलं ना की भांडी खूप मोठी मोठी लागतात, कारण
चिवडा मिक्स करताना लहान भांडं असलं ना की खूप फजिती होते. तर आता आपण बघा सगळं चिवडा हा हाताने मिक्स करून घेणार आहोत. आणि आता तुम्ही चिवड्याचा रंग बघू शकता, अगदी सुरेख दिसतोय. कुठेही तो पांढरे दाणे त्याचे दिसत नाहीत मुरमुऱ्याचे. आता आपण जो कढीपत्ता तळून घेतला होता तो देखील आपण मिक्सरमधून बारीक फिरवून घेतलेला आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, चिवडा खाताना सगळ्यात पहिल्यांदा बाहेर काढला जातो तो म्हणजे कढीपत्ता. पण कढीपत्त्याची चव इतकी सुरेख असते ना, पण ती चव चिवड्याला हवी तशी येत नाही. म्हणून आपण तळलेला कढीपत्ता हा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. आणि तो संपूर्ण चिवड्याला लावला ना तर चिवड्याची चव ही दुपटीने वाढते. कारण छान त्याचे असे बारीक बारीक कण ना पूर्ण चिवड्यावर लागतात आणि सुरेख दिसतात. आणि सगळ्यात शेवटी इथे आपण पिठी साखर घालणार आहोत. तर इथे मी 3 चमचे म्हणजे आपल्या पोहे खाण्याच्या चमच्याने 3 चमचे पिठी साखर घालून घेते. तुम्ही आवडीप्रमाणे ती कमी जास्त देखील करू शकता. आपण या मुरमुऱ्यांच्या चिवड्याला मसाले हे स्टेप बाय स्टेप लावून घेतलेत. म्हणजे सुरुवातीला हळद आणि मीठ आणि नंतर जो आपण तयार केलेला मसाला की जो ताजा आहे आणि त्याने चव अगदी छान येते. आणि सगळ्यात शेवटी कढीपत्ता आणि पिठी साखर. यामुळे चिवड्याला बाहेरच्या मसाल्याची अजिबात गरज पडत नाही. अगदी सुंदर चवीचा लागतो. आणि विशेष म्हणजे त्यात बाहेरचं काही फरसाण घालण्याची गरज नाही. हा चिवडा इतका सुरेख लागतो आणि शेवटपर्यंत छान कुरकुरीत राहतो. तर या पद्धतीने या दिवाळीला चिवडा नक्कीच करून बघा. तर मुरमुऱ्याचा चिवडा करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.